अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किती धरायचे किंवा पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर उद्यापन करायचं का नाही किंवा उपवास कसा धरायचा, पूजा कशी मांडायची, त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सहसा सगळ्या महिलांनी धरायचे. प्रत्येक घरामध्ये हे व्रत झालंच पाहिजे, कारण 12 महिन्यातून एकदा हे 4 गुरुवार आपल्याला धरायचे असतात. तर प्रत्येक महिलांनी धरायचे. हे गुरुवार आपण आपल्या घरामध्ये जर केले तर काय होतं, त्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो, त्यांचा संसार सुखा समाधानाचा चालतो आणि लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर अखंड होते. प्रत्येक महिलांनी हे व्रत करायचं. तर हे व्रत करत असताना काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, म्हणजे मनात कोणतेही विचार न करता उठायचं. नेगेटिव्ह विचार करायचे नाही. सहसा उपास असल्यावर कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाचा वाईट विचार पण करायचा नाही. शरीराने मनाने शुचिर्भूत व्हायचं. आंघोळ करायची, जमलंसं तुम्ही कोरी वस्त्र घाला, महिलांनी साडी घाला. साडीच घालून हे व्रत करायचा प्रयत्न करा. ड्रेस वगैरे घालू नका. तुम्ही दिवसभर साडी घातली तरीही चालते, कारण आपल्या घरामध्ये आपण सायंकाळच्या वेळेस आपण देवीला नैवेद्य दाखवतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी पूजा मांडली तर दिवसभर तुम्ही साडी घाला, ते हातात बांगड्या घाला, कपाळाला कुंकू लावा, कारण हे महालक्ष्मीचं सगळ्यात प्रभावी व्रत आहे. सगळ्यात जास्त प्रभावी हे व्रत आहे. त्याच्यामुळे तुम्ही साडीच घाला. त्याच्यानंतर आपण ही पूजा कशी मांडायची. आता तुम्ही पूजा मांडता तेव्हा तुमची जिथे पूजा मांडता तिथे स्वच्छ जागा पुसून घ्यायची. पाट किंवा चौरंग घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा. चौरंगाखाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं, त्याला हळदी कुंकू द्यायचं, त्याच्यावर पाट मांडायचा, त्याच्यावर काहीतरी कोरं वस्त्र टाकायचं पिवळ्या किंवा लाल कलरचं. त्याच्यानंतर फोटो घ्यायचा. फोटो महालक्ष्मीचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. महालक्ष्मीचा फोटो घ्यायचा. जरीही तुम्ही कलशाला मुखोटा लावून लक्ष्मी स्वरूप देत असतात तरीही तुम्ही फोटो मांडायचा. तर फोटो मांडायचा, कलश मांडायचा. कलशामध्ये तुम्हाला सुपारी, पैशाचं नाणं, दुर्वा टाकायची, हळदी कुंकू टाकायचं, अक्षता टाकायचे, फुलं टाकायचे. त्याच्यावर तुम्हाला नागिनीची 5 पानं ठेवायची, श्रीफळ ठेवायचं आणि तो कलशाखाली तुम्हाला गहू किंवा तांदूळ टाकायचे. तो कलश ठेवायचा. तर लक्ष्मीच्या उजव्या हाताला तो कलश ठेवायचा. त्याच्यानंतर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा. विड्याची 2 पानं घ्यायची. 2 म्हणजे एक गणपती बाप्पाला, गणपती स्वरूप म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती पण ठेवू शकता तुमच्या देवघरातली. त्याच्यानंतर नाही ठेवायची तर तुम्ही सुपारी म्हणून पण गणपती बाप्पाला ठेवू शकता. त्याच्यानंतर महालक्ष्मी तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल चांदीची तर ती पण ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे न चुकता. त्याच्यानंतर देवघरामध्ये ज्या कवड्या आहेत त्या कवड्यासुद्धा तुम्हाला महालक्ष्मीच्या पूजामध्ये ठेवायच्या आहेत. तर ही जी पूजा आहे तुम्हाला खूप साधी सोपी आहे, जास्त काहीच करायची गरज नाही त्याला. तर हे सगळं झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला जो महालक्ष्मीचा ग्रंथ आहे, आपण ज्याला पोथी म्हणतो, हे बघा ही अशी दिसते दिसायला. ती कुठेही तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये मिळून जाते. महालक्ष्मी व्रत म्हणून श्री महालक्ष्मी महात्म्य म्हणून पोथी आहे. तर ती पोथी तुम्हाला पूजेमध्ये मांडायची आहे. त्याच्यानंतर फळं, तुमच्या घरामध्ये काही फळं असतील तर फळं सुद्धा आवर्जून मांडा. खारी, खोबरं, सुपारी, खडी साखर, हळकुंड हे 5 फळं मांडायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर देवीची ओटीचं सामान घ्यायचं. ओटीच्या सामानामध्ये हे सामान टाकायचं. एखादा पीस घ्यायचा, पिसावर थोडेसे तांदूळ, खारी, खोबरं ते सगळं फळं टाकायची देवीची ओटी भरण्यासाठी. तर ही सगळी पूजा तुम्हाला मांडायची. त्याच्यानंतर पूजा मांडल्यावर तुम्हाला या पोथीमधले जे अध्याय आहेत ते अध्याय वाचायचे. देवीची आरती सायंकाळच्या वेळेस करायची. तुम्ही पोथी सकाळी पूजा मांडली, सकाळी वाचली, पण तुम्ही देवीची कहाणी, आता देवीची कहाणी आपण वाचतो, जर पूजा मांडली, तुम्ही सकाळी कहाणी वाचली तर आरती सायंकाळच्या वेळेस करा, कारण सायंकाळची वेळ लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळेस तुम्ही आरती करा आणि सायंकाळच्या वेळेस आरती केल्यावर खूप प्रसन्न वाटतं आपल्याला. सायंकाळच्या वेळेस आरती करा, सकाळी आरती करू नका. हा तुम्हाला कुठं बाहेर ड्युटी वगैरे असेल तर तुम्ही सकाळी करून घेऊ शकता, पण तुम्ही घरीच जर असताल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेसच करा. तर ही अशी पूजा तुम्हाला मांडायची आहे. दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे, कारण ह्या उपवासाला तिखट मीठ चालत नाही, फक्त गोडमध्ये तुम्ही फ्रूट खाऊ शकता, मसाले दूध पिऊ शकता. फक्त तुम्हाला तिखट आणि मिठाचा कोणताही पदार्थ खायचा नाहीये. सहसा हा व्रत निरंकार धरलं तर अतिशय उत्तम, पण तुम्हाला नाही चालत तर तुम्ही
फ्रूट वगैरे खाऊ शकता. तर सायंकाळच्या वेळेस आपल्याला हे व्रत आरती करायची, देवीला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये कोणताही यथाशक्ती तुम्ही नैवेद्य बनवू शकता, वरण भात पोळी भाजी हे, आणि फक्त नैवेद्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ करायचा. कारण सहसा महालक्ष्मीला खीर खूप आवडते, तुम्ही खीर करा. पण प्रत्येक गुरुवारी खीर नका करू. एक गुरुवारी शिरा करायचा, दुसऱ्या गुरुवारी खीर करायची, तिसऱ्या गुरुवारी इतर काही पदार्थ करायचा. प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळा गोड पदार्थ करायचा, देवीला नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर गाईला तुम्ही नैवेद्य दाखवा, किंवा गाईच्या नावाचा तुम्ही थोडासा साईडला काढून ठेवा. कारण गाईच्या पोटामध्ये 36 कोटी देवांचा वास असतो, आणि त्या दिवशी गाईला नैवेद्य दाखवल्यानं आपल्याला त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर तुम्ही महालक्ष्मीला नैवेद्य दाखवता, त्याच्यानंतर तुम्ही थोडासा गाय तुम्हाला तुमच्या जवळपास असेल तर गाईला तुम्ही लगेच खाऊ घाला. नंतर थोडासा गाईच्या नावाचा थोडासा काढून ठेवा, नंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही खाऊ घाला. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः उपवास सोडा. तर हे असं तुम्हाला व्रत त्याचं म्हणजे उपवास करायचा आहे. सायंकाळच्या वेळेस तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे. प्रत्येक घरातल्या महिलांनी व्रत करायचं आहे. तर याचं उद्यापन कसं करायचं, आता 5 गुरुवार येणार आहेत. 5 म्हणजे दरवर्षी एखाद्या वर्षी 5 येतात, दरवर्षी तर 4च येतात. तर हे यावेळेस 5व्या गुरुवारी काय आलेले, अमावस्या आलेली आहे. तर अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायला आपल्याला चालतं, असं काहीच नाही की आपल्याला चालत नाही. कारण बऱ्याचशा महिला काय होतं की एका महिलांनी सांगितलं की मग ते लांबत जातं, आणि मग एकीच ऐकून सगळ्याच महिला तसं करतात. तर असं करायचं नाही. ह्या 5व्या गुरुवारी पण आपल्याला उद्यापन करायला चालतं. तर अमावस्येच्या दिवशी आपण दिवाळीचं पूजन आपण अमावस्येच्या दिवशी करतो. तर हे पण लक्ष्मी पूजनच आहे ना. हे लक्ष्मी पूजन याचं उद्यापन आपण अमावस्येच्या दिवशी करतोय, म्हणजे याच्यापेक्षा चांगला मुहूर्त आपल्याला नाही. त्याच्यामुळे हा मुहूर्त अतिशय शुभ आहे. तर त्या दिवशी अमावस्या दिवसभर आहे, म्हणजे संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस 5-5:30ला अमावस्या संपणार आहे. तर तुम्ही हे उद्यापन सायंकाळच्या वेळेस करू शकता, काहीच हरकत नाही आहे. आता 5 गुरुवार पडणार आहेत म्हणून एखाद्या महिलांना अडचण पण येऊ शकते. म्हणजे एखादा गुरुवार जाणारच झाला सहसा, तर शेवटचा गुरुवार जर गेला तर त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा, म्हणजे येणारा पुढचा गुरुवार, किंवा मधातला गेला तर 5व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा. पण उद्यापन तुम्ही करा, उद्यापन तुम्ही चुकू देऊ नका. म्हणजे तुम्ही शेवटचा गुरुवार जर गेला आणि तुम्ही म्हणताना आता उद्यापन मला कसं करू, मी आता मार्गशीर्ष महिना संपला, पण तसं करू नका. कारण आपण महाराजांची कोणतीही सेवा करतो, संकल्प करून करतो, तर आपण त्या सेवेचं उद्यापन करत असतो. आता 9 गुरुवार आपण महाराजांचे धरले, 9 गुरुवारचं व्रत केलं, तर 9व्या गुरुवारी किंवा 11 गुरुवार केले तर 11 गुरुवारी आपण उद्यापन त्याचं करतो. तर हे गुरुवार करताना आपल्याला खूप अडचण येतात, म्हणजे प्रॉब्लेम होतात. आपले गुरुवार ते लांबतात, पण आपण त्याचं उद्यापन आवर्जून करतो. त्याच्यामुळे ह्या गुरुवाराचं पण उद्यापन तुम्हाला, तुमचा गुरुवार गेला तरीही तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्याचं उद्यापन नक्की करा. तर कुमारिका बोलू शकता, 5 किंवा 7 किंवा सुवासिनींना सुद्धा तुम्ही बोलून हे उद्यापन करू शकता. तर कशी ओटी भरायची, जी या सुवासिनी तुमच्या घरी येणार आहात त्यांची ओटी कशी भरायची, तर ओटी भरते वेळेस तुम्हाला हे महालक्ष्मीचं जे व्रतचं जी पोथी आहे किंवा ग्रंथ आहे, तो ग्रंथ सुद्धा त्या महिलांना तुम्हाला द्यायचा आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला द्यायचा आहे. बऱ्याचशा महिला काय करतात, 2-3 वर्ष हे व्रत करतात, तिसऱ्या वर्षी उद्यापन करतात, मग त्या उपवास करत नाही. असं करू नका तुम्ही. प्रत्येक वर्षी तुम्ही उपवास करा. 12 महिन्यातून 4च गुरुवार राहतात. महालक्ष्मीचे हे सगळ्यात प्रभावी व्रत आहे, आणि हे व्रत तुम्ही सोडू नका. 4च गुरुवार धरायचे आहे, आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. तर ओटी भरते वेळेस तुम्हाला त्या सुवासिनीच्या ओटीमध्ये तुम्हाला तांदूळ, काहीतरी फळ, त्याच्यानंतर तांदळानं फळानं ओटी भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे महालक्ष्मीचं जे हे ग्रंथ आहे किंवा ही पोथी आहे, ही पोथी पण तुम्हाला त्या म्हणजे त्या ओटीमध्ये तुम्हाला तिला द्यायची आहे. हे जर आपण तिच्या ओटीमध्ये जर टाकलं तर काय होतं, ती पुढच्या वर्षी ते व्रत करते, मग ती त्याचं उद्यापन करते, मग ती पुढच्या महिलांना ते हा ग्रंथ देते, मग ती पुढची दुसरी महिला ती व्रत करते, मग ती दुसरी महिला तिसऱ्या महिलांना देते. असं करत करत हे व्रत वाढतं, आणि त्याचं फळ आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं. त्याच्यामुळं तुम्ही दरवर्षी नसेल देता, तुम्ही ह्या वर्षापासून तुम्ही द्यायला सुरुवात करा. जास्त काही महाग मिळत नाही, स्वस्त मिळतात. धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला कुठेही ते मिळून जातील. 5 आणायची किंवा 7 आणायची, आणि सुवासिनीची यांनी ओटी भरायची.
अतिशय प्रभावी हे व्रत आहे. तर सगळ्या महिलांनी करायचं आहे. तर कशी पूजा मांडायची, उपवास कसा राहायचा, उद्यापन कसं करायचं, सुवासिनीची ओटी कशी भरायची, त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.